मित्रांनो, आज आपण व्याकरणामध्ये वर्ग 8वीचा प्रयोग बघणार आहोत. आता ह्या प्रयोग भाषेमध्ये प्रयोगाचा वापर करताना कर्त्याची आणि कर्माची क्रियापदाशी जी जुळणी ठेवण किंवा रचना असते तिला व्याकरणामध्ये प्रयोग असं म्हणतात. प्रयोगाची ही झाली संज्ञा, म्हणजे कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी ठेवण आणि रचना असते त्याला प्रयोग म्हणतात. प्रयोगाचे खालीलप्रमाणे मुख्य 3 प्रकार आहेत. तुम्हाला एक तक्ता दाखवलेला आहे, त्या तक्त्यामध्ये आता तुम्ही बघून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, कारण तुम्हाला बघितल्याशिवाय ते लक्षात येणार नाही. प्रयोगाचे प्रकार आहे. पहिला प्रयोगाचा प्रकार आहे कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार आहेत, सकर्मक आणि अकर्मक. आता सकर्मक काय आणि अकर्मक काय? तर सकर्मक म्हणजे क्रिया करणारा एक व ती सोसणारा दुसरा. क्रिया एक जण करतो आणि ती क्रिया दुसरा सोसतो. आणि अकर्मक म्हणजे क्रिया पण तोच करतो आणि तोच ती क्रिया सोसतो. अशा पद्धतीने त्याला म्हणायचं अकर्मक. प्रयोगाचा दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग. या कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार आहे प्रधान कर्तृक कर्मणी, शक्य कर्मणी, प्राचीन पुराण कर्मणी, समापन कर्मणी आणि नवीन कर्मणी म्हणजे कर्मकर्तरी प्रयोग. आणि भावे तिसरा प्रकार आहे भावे प्रयोग. भावे प्रयोगाचे 3 प्रकार आहेत, एक सकर्मक भावे प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग आणि भावकर्तरी भावे प्रयोग. आता आपण पुढे बघूया. कर्त्याला जे प्रत्यय जोडून वाक्य भूतकाळी झाल्यास ते सकर्मक वाक्य असते. आता इथं बघा उदाहरणं दिली. पक्षी मासा पकडतो, मधु दूध पितो, लता निबंध लिहिते, माळ्याने झाडाचा आंबा तोडला. आता इकडे दुसरे पहा. बाबा मुंबईला गेले, हरणाच्या कानात वारे शिरले, जाईच्या मांडवावर फूल उमलले, मला पपई आवडते. आता इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात असेल, एका वाक्यामध्ये 2 कर्म असतील तर दान जाणारा प्रत्यक्ष कर्म आणि घेणारा अप्रत्यक्ष कर्म असतो. दिसतो, आवडतो, शोधतो ही क्रियापदे शक्यतो अकर्मक असतात, कारण त्यामधली वस्तूच कर्ता असते. तुमच्या लक्षात आलं? म्हणजे त्याला अकर्मक का म्हणलं? कारण तिथं ती क्रिया करणारा आणि कर्ता आणि कर्म एकच असतं. आता आपण पहिला प्रयोग बघूया, कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगाची लक्षणं आहे की कर्त्याचे लिंग वचन व पुरुषानुसार क्रियापद बदलते. कर्तरी प्रयोगामध्ये लिंग वचन यानुसार क्रियापद बदलतं. दुसरा नियम आहे त्याचा, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो, कर्म मात्र प्रथमांत किंवा द्वितीयांत असते. कर्त्याला प्रत्यय नसतो. इथे कर्ता प्रथमांत असल्यामुळे कर्त्याला प्रत्यय लागत नाहीच. म्हणजे प्रथमा विभक्तीचा प्रत्यय. तुम्ही विभक्ती जर चांगली समजली असेल तर तुम्हाला हे चांगलं समजेल. कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद बहुधा वर्तमान काळीच असते. बहुतांशी ते क्रियापद वर्तमान काळातलं असतं. आता आपण एक वाक्य बघूया, मूळ वाक्य. इथं तक्त्यामध्ये जे वाक्य दिलंय तेच आपण घेतोय. तो आंबा खातो. इथं कर्ता कोण आहे? तो. कर्म काय आहे? आंबा. आणि खातो हे क्रियापद. आता बदल केलेलं वाक्य बघूया आपण. ती आंबा खाते. बघा आता इथं काय पहिला नियम काय होता? कर्त्याचं लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलते. क्रियापद बदलले की नाही? कारण आपण कर्ता बदलला, तोच्या ऐवजी ती कर्ता घेतला. आंबा कर्म तेच आहे, परंतु कर्त्याचं लिंग वचन हे पुरुषानुसार बदलतं. इथं कर्ता बदलल्याबरोबर ती आंबा खाते क्रियापद पद बदललं, म्हणजे कर्त्याचा लिंग बदलला. बरोबर. दुसरं पहा, ते आंबा खातात. कर्त्याचा वचन बदलला. पहिला कर्ता काय होता? ती आणि तो एक वचनी होता, ते अनेक वचनी झालं, म्हणून इथं कर्त्याचं वचनानुसार पण क्रियापद बदललं, खातात झालं. क्रियापद खातात झालं. लक्षात येतं ना? पुढे पहा, तू आंबा खातोस. कर्त्याचा पुरुष बदलला. प्रथम पुरुषाच्या ऐवजी द्वितीय पुरुष घेतला, तू. लक्षात आलं की तुमच्या? म्हणजे कर्त्याचं लिंग वचन, एकदा कर्ता बदलून पाहिला, लिंग बदललं म्हणजे ती केलं, वचन बदललं ते केलं,
आणि आता पुरुष बदलला म्हणजे प्रथम पुरुषाच्या ऐवजी द्वितीय पुरुष घेतला, तू केला, तर तिथं सुद्धा क्रियापद बदललं आणि त्यामुळं हा कर्तरी प्रयोग आहे. आता कर्म बदलून पाहूया. आता आपण इथं कर्ता बदलून पाहिला. इथं आपण काय केलं? कर्ता बदलून पाहिला. तर कर्म बदलल्यानंतर काही फरक पडतो का ते पण बघूया. कर्माचा लिंग बदल पण होतोय का तो बघूया. तो चिंच खातो, तो आंबे खातो, कर्माचा वचन बदल. इथे तो चिंच खातो, कर्माचा लिंग बदल, आणि तो आंबे खातो, इथं कर्माचा वचन बदल. म्हणजे अशा पद्धतीनं या कर्तरी प्रयोगामध्ये या वाक्यांमध्ये कर्त्यानुसार क्रियापदानुसार क्रियापद बदलतं, परंतु कर्मानुसार बदलत नाही. कर्त्यानुसार क्रियापद बदलतं पण कर्मानुसार क्रियापद बदलत नाही. हे आपल्या लक्षात आलं का? तो चिंच खातो, इथं केलंय, तिथं खातो हे क्रियापद आहे, ते क्रियापद. तो आंबा खातो, तर कर्म बदलल्यानंतर क्रियापद बदलत नाही. कोणत्या प्रयोगात? कर्तरी प्रयोगात. ही गोष्ट फार महत्वाची, ती लक्षात ठेवायची. अशा पद्धतीनं इथे आपल्याला या क्रियापदाचा आता जे उपप्रकार आहेत ते पण बघायचे. सकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोगाचं एक उदाहरण बघू आणि एक अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण बघू, म्हणजे आपल्या ते लक्षात येईल. या कर्तरी प्रयोगात क्रियापद सकर्मक असते. तो पेरू खातो, ती गाणे गाते. आणि अकर्मक क्रियापद कर्तरी प्रयोगामध्ये, या कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद अकर्मक असते. तो रडतो, ती मोठ्याने हसते. उदाहरणार्थ पहा, उदाहरणार्थ फूल उमलते, हे अकर्मक क्रियापद झालं. सूर्य उगवतो, हे अकर्मक कर्तरी प्रयोग झाला. आता आपल्याला सकर्मक बघायचा आहे. तो पहा, तो लेखन करतो, तो लेखन करतो. म्हणजे काय? कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो, कर्म मात्र प्रथमांत किंवा द्वितीयांत असते. कर्तरी प्रयोगात क्रियापद बहुधा वर्तमान काळी असते. हे जे गुण आहेत ते आपल्याला इथे दिसतात. विवेक क्रिकेट खेळतो, हे सकर्मक झालं. आता इथं सकर्मक आणि अकर्मकाचं तुम्हाला माहिती आहे ना. सकर्मक क्रियापदाचं आपण काय सांगितलं होतं? क्रिया करणारा एक आणि सोसणारा दुसरा. आणि अकर्मकामध्ये काय? क्रिया पण तोच करतो, तो रडतो, क्रिया पण तोच करतो आणि सोसतो पण तोच. अशा पद्धतीनं आपण आता कर्तरी प्रयोग पाहिल्यानंतर दुसरा प्रयोग पाहणार आहोत, तो कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाची पण एक 4 लक्षणं आहेत, ती पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलते. कर्माचा लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलते. कर्म विभक्ती प्रत्यय असतो तर कर्माला नसतो. विभक्ती प्रत्यय फक्त कर्त्याला असतो, कर्माला नसतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म बहुधा भूतकाळातलं असतं. इथं आपण पाहिलंय कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद कोणत्या काळातलं आहे? वर्तमान काळातलं आहे. इथे कर्म कोणत्या याच्यातलं आहे? भूतकाळातलं आहे. कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग कधीच नसतो. तिथं कर्म असलंच पाहिजे, तेव्हाच तो कर्मणी प्रयोग होईल. आता मूळ वाक्य पहा. रामाने आंबा खाल्ला, रामाने आंबा खाल्ला. कर्त्यामध्ये बदल करून पाहूया. सीतेने आंबा खाल्ला. म्हणजे इथं कर्त्यानुसार कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलतं, कर्त्यानुसार बदलत नाही. कर्मणी प्रयोग कर्त्याला विभक्ती प्रत्यय आहे, कर्त्याला प्रयोग असतो आणि कर्माला नसतो. हे 2 आपल्याला वैशिष्ट्य इथं लक्षात आली. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म बहुधा भूतकाळी असते, तर खाल्ला हे भूतकाळातलं म्हणजे क्रियापद आहे. आणि कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग नसतो. इथं कर्म आहे. मुलींनी आंबा खाल्ला, आम्ही आंबा खाल्ला. आता कर्मामध्ये बदल करून पाहूया. रामाने आंबे खाल्ले, रामाने चिंच खाल्ली. आता इथे गोष्ट लक्षात आली, कर्मानुसार क्रियापद बदलतं. इथं कर्म बदललं पहा. रामाने हे तसंच ठेवलं, पण रामाने आंबे खाल्ले आणि रामाने चिंच खाल्ली. कर्मानुसार क्रियापद बदललं. क्रियापद कर्माच्याच लिंगवचनानुसार बदलते, म्हणजे वाक्य कर्मणी प्रयोगातले आहे. आता पहा, परत एक उदाहरण पाहूया. धोंडूने गाय बांधली, रामाने रावण मारला. कर्मणी प्रयोगाचे जे प्रकार आहेत ते प्रकार आहेत 5 प्रकार आहेत. त्यामधले आपण एक प्रकार आणि त्याचं एक उदाहरण बघूया. प्रधान कर्तुक कर्मणी. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलत असले तरी या प्रकारात कर्ताच महत्वाचा प्रधान असतो. त्याने पुस्तक वाचले,
तिने गृहपाठ केला, रामाने धनुष्य मोडले. दुसरा प्रकार पहा, शक्य कर्मणी. या कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापदाने शक्यता सुचवली जाते. हे लक्षात घ्यायचंय फक्त त्याचं उदाहरण बघून. आईने काम करवले, बाबांच्याने डोंगर चढवतो. काय म्हणजे इथं काय कर्मणी प्रयोगामध्ये शक्यता सुचवली जाते, म्हणून त्याला शक्य कर्मणी म्हणतात. आता प्राचीन आणि पुराण कर्मणीमध्ये काय, प्राचीन मराठी वाङ्मयामध्ये सकर्मक धातूला ज प्रत्यय जोडून तयार केलेल्या वाक्याचा यात समावेश होतो. त्वा काय कर्म करीजे. म्हणजे क्रियापदाला जर ज लागलं, म्हणजे सकर्मक धातू जर लागला, तर त्या ठिकाणी हा कर्मणी प्रयोग, तो कोणता कर्मणी प्रयोग आहे, तो पुराण कर्मणी प्रयोग म्हटलं जातं. तळे इंद्रासी असे बोली जेले. म्हणजे पुरातन कालखंडामध्ये ज्या काही ओव्या वगैरे लिहिल्या गेल्या त्याच्यामध्ये या प्रयोगाचा उपयोग झाला. द्विजी निशिदा म्हणिजे लो. म्हणजे अशा पद्धतीचे जर वाक्य असतील किंवा तिथे जर ज लावून ज प्रत्यय हा या कर्मणी प्रयोगामध्ये लावला जातो. आता समापन कर्मणी. या समापन कर्मणी प्रयोगातून कृती पूर्ण झाल्याचे सूचित केले जाते. म्हणजे क्रिया पूर्ण झाली आणि क्रियापद शक्यतो ऊन हुन झाला झाली झाले या प्रकाराचे असते. म्हणजे इथे कर्मणी प्रयोगामध्ये या समापन कर्मणीमध्ये त्याने पेरू खाऊन त्याचा पेरू खाऊन झाला, तिचा गृहपाठ लिहून झाला. ज्या वेळेला क्रिया पूर्ण होते आणि ऊन आणि हुन झाला झाली झाले हे जर क्रियापद असतील तर त्या ठिकाणी तो समापन कर्मणी प्रयोग आहे असं समजावं. आता नवीन कर्मणी प्रयोग. इंग्रजीमध्ये पॉझिटिव्ह प्रमाणे वाक्याची रचना असून कर्त्याला कडून प्रत्यय आलेला असतो. त्यात कर्म सुरुवातीलाच असते. आता बघा कर्म सुरुवातीला कसं आहे, उंदीर मांजराकडून मारला गेला. सुरुवातीलाच हा इथं कर्म आला. उंदीर मांजराकडून, इथं कर्ता कोण आहे, मांजर आहे. कर्म काय आहे, उंदीर आहे. चोर पोलिसांकडून पकडला गेला. इथं कर्ता कोण आहे, पोलीस आहे. चोर हा कर्म आहे. चोर पोलिसाकडून पकडला गेला. म्हणजे अशा पद्धतीनं इथं कर्त्याला कडून प्रत्यय लागला आहे आणि कर्म सुरुवातीलाच आलेलं आहे. कडून, मांजराकडून, पोलिसाकडून. तर म्हणून याला नवीन कर्मणी. म्हणजे इंग्रजीचे काही शब्द इंग्रजी भाषेमध्ये अशाच पद्धतीनं वाक्यरचना केलेली असते. आता आपण प्रयोगाचा तिसरा प्रकार पाहणार आहोत. प्रयोग. या प्रयोगात क्रियापद कर्ता व कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एक वचनी असते. अशा वाक्यात भावे प्रयोग असतो किंवा त्याला भावे प्रयोग म्हणतात. आता भावे प्रयोगाची काही महत्वाची लक्षणं बघूया. लक्षण 1, कर्ता व कर्माला प्रत्यय असतो. कर्ता आणि कर्म याला विभक्तीचा प्रत्यय लागतो. कर्ता तृतीया चतुर्थीत असतो तर कर्म द्वितीयेत असते. अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विद्यार्थीच असते. अकर्मक शक्यार्थ क्रियापदाचा नेहमी भावे प्रयोग असतो. आता आपण भावे प्रयोगाचे सकर्मक आणि अकर्मक असे दोन्ही प्रकार जे त्याचे प्रकार पडतात ते पाहणं. पहिल्यांदा पाहू सकर्मक भावे प्रयोग. मांजराने उंदरास पकडले, रामाने रावणास मारले, धोंडूने गाईला बांधले. आता सकर्मक आपल्याला माहिती आहे की सकर्मक हा एक जण दुसऱ्यावर क्रिया करतो, जसं मांजराने उंदरास पकडले. आणि अकर्मक मध्ये क्रिया करणाराही तोच असतो आणि भोगणाराही तोच असतो. त्याने आता घरी जावे, त्याला आता पळवले. अशा पद्धतीनं एक दुसरा तक्ता बघा. आता प्रयोग ओळखण्याची सोपी पद्धत. याच्यामध्ये कर्त्याला लागणारे प्रत्यय आणि त्याच्यामध्ये क्रियापदामध्ये होणारा बदल त्यावरून ओळखायचा. तर इथं कर्ता पहिला प्रयोग आहे. सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्म प्रत्यक्ष प्रत्यय आहे किंवा नाही, कधी असतो कधी नसतो पण कर्माला. आणि क्रियापद मात्र कर्त्यानुसार बदलते. कोणत्या प्रयोगामध्ये? सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये. अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय इथेही नाहीये, कर्माला पण नाहीये, पण कर्त्यानुसार
क्रियापद बदलते. आकर्मक मध्ये कर्त्यानुसार ते बदलतं आणि आकर्मक मध्ये आणि सकर्मक मध्ये पण कर्त्यानुसार बदलतं. दोघांच्याही कर्त्याला क्रियापद नाही, प्रत्यय नाही, कर्त्याला प्रत्यय नाही आणि कर्म हे सकर्मक मध्ये आहे आणि आकर्मक मध्ये कर्म नाही. आता कर्मणी प्रयोगाचं पहा. कर्मणी प्रयोगामध्ये प्रत्यय आहे, कर्म्याला आहे आणि कर्त्याला आहे. कर्मानुसार क्रियापद बदलतं. आता सकर्मक भावे प्रयोगामध्ये प्रत्यय आहे, कर्त्याला पण आहे आणि कर्माला पण प्रत्यय आहे. कर्ता कर्मानुसार क्रियापद बदलत नाही. बाह्य प्रयोगामध्ये एक वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं. आणि आकर्मक बाह्य प्रयोगामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही, कारण बाह्य प्रयोगात क्रियापद हे कर्त्या कर्मानुसार बदलत नाही आणि प्रत्यय कर्माला प्रत्यय नाही आणि कर्त्याला प्रत्यय आहे. हे कशामध्ये? आकर्मक भावी प्रयोगामध्ये. अशा पद्धतीनं हे प्रयोग पाहिल्यानंतर आपल्याला परत पुढे शब्दांच्या दुसऱ्या प्रकारांचा अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये शब्द समूहदर्शक शब्द म्हणजे समूहदर्शक जे शब्द आहेत ते आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे जे शब्द येतील त्या शब्दांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तिथे एक पुढं तक्ता दिलेला आहे तुमच्याजवळ, तो तक्ता बघा. आंब्याच्या झाडाची राई, संच, उंटाचा लमाणांचा तांडा, केसांचा झुपका, त्यानंतर केसांची बट किंवा जट असंही म्हटलं जातं, केळ्यांचा घड किंवा लोंगर, करवंदांची जाळी, काजूची आणि माशाची गाथण, किल्ल्यांचा जुडगा, खेळाडूंचा संघ, गाईगुरांचा खिल्लार, गुरांचा नुसता गुरांचा असेल तर कळप, गवताचा भारा, गवताची गंजी पण म्हणतात, पेंडी पण म्हणतात, चोरांची किंवा दरोडेखोरांची टोळी, जहाजांचा काफिला, ताऱ्यांचा पुंजका, तारकांचा पुंज, द्राक्षांचा घड किंवा घोस असे 2 शब्द त्याला, दुर्वांची जुडी, धान्याची रास, नोटांचे पुडके म्हणतो आपण त्याला, नाण्यांची चळत, नारळाचा ढीग, वेलीचा कुंज, साधूंचा जथ्था, पक्ष्यांचा थवा, प्रश्नपत्रिकांचा संच, पाठ्यपुस्तकांचा संच, प्रवाशांची झुंबड, पालेभाज्यांची जुडी किंवा गड्डी असं पण म्हणतात, पुस्तकांचा वह्यांचा गठ्ठा, पोत्यांची नोटाची थप्पी, पिकत घातलेल्या आंब्यांची अडी, फळांचा घोस, फुलाझाडांचा ताटवा, फुलांचा गुच्छ, बांबूचे बेट, भाकऱ्यांची किंवा रुपयांची चवड, मडक्याची उतरंड, महिलांचे मंडळ, यात्रेकरूंची जत्रा, लाकडाची किंवा उसाची मोळी, वस्तूंचा संच, वाद्यांचा वृंद, विटांचा किंवा कलिंगडांचा ढीग, विद्यार्थ्यांचा गट, माणसांचा जमाव, मुलांचा घोळका, मुंग्यांची रांग, मेंढ्यांचा कळप, विमानांचा ताफा, हत्तीचा पण कळप आणि हरणांचा पण कळप. अशा पद्धतीनं इथे शब्द समूहदर्शक शब्द आपण पाहिले. आपल्याला दुसरा एक शब्द अजून शब्दाचा प्रकार पाहायचा आहे, तो ध्वनिदर्शक शब्द. म्हणजे प्रत्येक आवाजांचा जे काही तो जर आपल्याला आवाज आला तर आपण कोणता प्राणी आहे, हंबरणे असा आवाज आला तर आपल्याला कळतं की नाही हे गाय आहे. आरवणे असा आवाज आला तर ते कोंबडी आहे. कोल्हेकुई, कोल्ह्याच्या आवाजाला कोल्हेकुई म्हणतात. घोबडांचा आवाज गुदकार असतो, घोड्यांचं खिदळणे असते, चिमणींचा चिवचिव असतो, कबुतरांचं आणि पारव्यांचं घुमणे असतं, कावळ्यांची कावकाव असते, वाघाची डरकळी असते, सापाचा कलरव, कुत्र्यांचं भुंकणे, कोकिळेचा कुहू, किलबिल, पक्ष्यांचं भांडण असन तर कलकलाट, अश्रूंची घळघळ, बेडकाचा डराव, मुंग्यांचा गुंजारो, मधमाशांचा पण गुंजारो, माकडांचा भुभुक्कार, म्हशींचे रेकणे, मोरांचा केकाराव, मोरांची केकावली पण म्हणतात त्याला, मांजरांचे म्याव म्याव,
सिंहाची गर्जना, पंखाचा फडफडाट, पाण्याचा खळखळाट, पानांची सळसळ, पावसाची रिपरिप किंवा रिमझिम, घंटेचा आवाज घणघणाट, डासांचा भुनभुन, ढगांचा गडगडाट, तलवारीचा खणखणाट, तारांचा माट, नाण्यांचा छनछनाट, पक्ष्यांचा किलबिलाट, पैंजणाची छुमछुम, बांगड्यांचा किणकिणाट, त्यानंतर रक्ताची भळभळ आणि विजांचा कडकडाट. अशा पद्धतीनं हा शब्दाचा प्रकार पाहिल्यानंतर आपल्याला अजून एक शब्दांचा प्रकार पाहायचा आहे, तो म्हणजे शब्द समूहाबद्दल शब्द. एका शब्दाबद्दल समूह किंवा समूहाबद्दल एक शब्द किंवा एका शब्दाचा समूह असं त्याला प्रकार म्हणतात. जसं देशासाठी किंवा समाजासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार असेल तर त्याला हुतात्मा म्हणतात. अंतःकरणाला पाझर फोडणारं, हृदय द्रावक, हृदयस्पर्शी असेल तर त्याचा शब्दसमूह काय होईल? हृदयाला जाऊन भिडणारं. हेर, शत्रूकडील बातमी काढून आणणारा किंवा माहिती शत्रूकडची माहिती घेणारा. क्षणभंगूर म्हणजे क्षणात. समूह कसा आहे माहिती पाक बघा, जिथं आकाश जमिनीला टेकलेलं दिसतं असं ठिकाण म्हणजे त्रिशंकू, म्हणजे धड हे धड इकडचं ना धड तिकडचं अशा पद्धतीनं. त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यातून प्रसिद्ध होणारे नियतकालिक किंवा वृत्तपत्र. स्थितप्रज्ञ, कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते असा तो. अनुज म्हणजे मागाहून जन्मलेला म्हणजे लहान भाऊ. अवीट, ज्याला कधीही वीट नाही असे. अप्सरा, देवकालोकामधल्या स्त्रिया. असलेली स्थिती. अतिथी म्हणजे घरी पाहुणा म्हणून आलेला. अपादमस्तक म्हणजे संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत. आहेर म्हणजे लग्नामध्ये द्यावयाची भेट. आशीर्वाद म्हणजे थोरांनी लहानांच्या प्रती व्यक्त केलेल्या सदिच्छा म्हणजे आवारता येणार नाही असे. आदिवासी म्हणजे अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी. आल्हाददायक म्हणजे मनाला आल्हाद, गोड म्हणजे गारवा देणारं. विविध बाबतीमध्ये प्रवीण असलेला. आत्मउत्तम म्हणजे स्वतःचे लिहिलेले स्वतःचे चरित्र. आकाशगंगा म्हणजे आकाशातल्या ताऱ्यांचा पट्टा. आस्तिक म्हणजे देव असे मानणारा. आणि अविनाशी म्हणजे कधीही नाश न पावणारा. अशा पद्धतीने आपण मागच्या ह्याच्यामध्ये पण शब्दांचे 2 प्रकार पाहिले होते, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. यावेळेला आपण शब्दांचे 3 प्रकार पाहिले. तर असे काही शब्द तुम्हाला जिथे तिथे सापडतील ते तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून ठेवा. याच्यामध्ये जे शब्द तुम्हाला या पाठामध्ये जे शब्द आहेत 3 प्रकार, हे 3 प्रकारचे शब्द मी तुम्हाला जेवढे दाखवले ते पण लिहा. अशा पद्धतीनं तुमचे आता व्याकरणाचे 2 पाठ झालेत. यानंतर तुमचं व्याकरण, पुढचं जे व्याकरण आहे म्हणजे 8वीचं संधी, ते आपण पुढच्या वेळेला ते व्याकरण बघूया. धन्यवाद. व्याकरणाचा अजून एक महत्त्वाचा भाग आपण घेणार आहोत, तो म्हणजे विरामचिन्हे. आपण जेव्हा बोलतो, संभाषण करतो, त्यावेळेला मधून मधून आपल्याला थांबावं लागतं, विसावा घ्यावा लागतो. या थांबण्यालाच, या विसावा घेण्यालाच विराम असं म्हटलं जातं भाषेमध्ये. बोलण्याचा विराम निरनिराळ्या चिन्हांनी, खुणांनी दाखवला जातो. अशा ज्या चिन्ह आणि खुणा आहेत, अशा खुणांना व्याकरणामध्ये विरामचिन्ह असं म्हणतात. विरामचिन्हामुळे वाक्यामध्ये कोठे थांबणे, कोठे थांबायचे, किंवा वाक्य कुठे संपले, कुठे सुरू झालं, कुठं अपूर्ण आहे, अशा सगळ्या विविध गोष्टी आपल्याला त्याच्यामधून कळतात. म्हणून विरामचिन्हांचा लेखनामध्ये फार महत्त्वाचा सहभाग आहे किंवा महत्त्व आहे त्याला. अशा चिन्हांचा वापर केव्हा, कुठे, कसा करायचा हे आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. आणि हे समजून घेण्यासाठी एक बाजूला तक्ता दाखवलेला आहे, तो बघा. विरामचिन्ह दर्शवणारे म्हणजे चिन्ह, त्याच्यानंतर त्या चिन्हाची खूण ती कशी आहे त्याचं चिन्ह म्हणजे त्याचा एक तक्ता, एक राखण आहे. केव्हा वापरतात त्याचा एक राखण आहे आणि त्याचं एक उदाहरण, वाक्यामधलं उदाहरण. मग पूर्ण विराम हा टिंब, असं नुसतं आपण जे टिंब देतो त्या चिन्हाने दाखवलं जातं. केव्हा वापरतात तर विधान किंवा वाक्य पूर्ण झालं की ते दाखवण्यासाठी, वाक्य पूर्ण झाल्यानंतर ते दाखवण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो. शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी, आद्याक्षरापुढं
म्हणजे कसं बा शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी, म्हणजे जोशी RA, आर याच्या पुढे इथं शिंदे AB शिंदे असं लिहिलंय पहा. AB नंतर दाखवले, ए नंतर टिंब दाखवले, म्हणजे पूर्णविराम आहे, आणि शिंदे. तो घरी गेला, वाक्य पूर्ण झालं, तिथे पूर्णविराम दिला. दुसरं आहे अर्धविराम. अर्धविराम वर टिंब आणि खाली थोडासा कॉमा. दोन छोटी वाक्य उभयनवी अव्ययाने जेव्हा जोडली जातात तेव्हा हा अर्धविराम दाखवला जातो. बघा त्याचं उदाहरण दिलंय. त्याने खूप अभ्यास केला परंतु चांगले गुण मिळाले नाही, हे त्याचं उदाहरण आहे. तिसरे स्वल्पविराम. स्वल्पविराम आपण त्याला इंग्रजीमध्ये कॉमा म्हणतो. तो अशा पद्धतीने दाखवला जातो. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ असल्यास अवतरणातील वाक्य व बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी, संबोधन वेगळे दाखवण्यासाठी, अनेक छोट्या घटना वेगळ्या दाखवण्याच्यासाठी या चिन्हाचा, या स्वल्पविरामाचा वापर केला जातो. मला कथा, नाटके, कादंबरी आवडतात. म्हणजे इथं कथा, नाटके, कादंबरी हे वेगवेगळ्या गोष्टी आवडतात म्हणून तिथं कॉमा दिला, मग तो स्वल्पविराम दिला. मधु इकडे ए, म्हणजे अनेक छोट्या घटना दाखवण्याच्यासाठी ते वापरलं जातं. चौथा आहे पूर्णविराम. अपूर्णविराम. पूर्णविराम झालाय आपला पहिलंच. अपूर्णविराम. अपूर्णविराम दोन टिंबाने दाखवला जातो. वाक्याच्या शेवटी तपशील दाखवायचा असल्यास ते त्याचं उदाहरण बघा बरं. पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले 1, 8, 14, 27, 4 अशा पद्धतीनं. इथं हे झाले, इथं पुढे अपूर्णविराम आहे. झाले, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, आणि मग नंतर हे क्रमांक दाखवले. आता पाचवं प्रश्नचिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह. हे कसं दाखवलं जातं? प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी जेव्हा प्रश्न विचारला जाईल, त्या वाक्यामधून काहीतरी उत्तर अपेक्षित आहे तुम्हाला, तर त्यावेळेला तू केव्हा आलास, तू काय करतोस, तू कुठे बसलायस, अशा पद्धतीनं त्या वाक्याच्या शेवटी ते वापरलं जातं. त्यानंतर सहावं उद्गार चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह. उद्गार चिन्ह हे उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवण्यासाठी या शब्दाच्या शेवटी हे वापरलं जातं. उदाहरण पहा. अरे रे, तो नापास झाला, शाबास, छान खेळलास. अशा पद्धतीनं हे उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं. त्याच्यानंतर सातवं अवतरण चिन्ह. आता अवतरण चिन्हामध्ये दोन प्रकार आहेत. एक एकेरी अवतरण चिन्ह आणि एक दुहेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह जे आहे ते एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तर त्यावेळेला, किंवा दुसऱ्याचं मत अप्रत्यक्षपणे सांगायचं असेल तर त्यावेळेला. बघा इथं त्याचं उदाहरण आहे. मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात. वर्ण हा शब्द ठळक करायचा आहे म्हणून तिथं एकेरी अवतरण चिन्ह दाखवलेलं आहे. आणि दुहेरी अवतरण चिन्ह बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दाखवण्यासाठी, म्हणजे एखाद्याचे बोलणाऱ्याचे उद्गार दाखवण्यासाठी. उद्गार, लोकमान्य टिळकांचे उद्गार दाखवायचे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळणारच. त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला हे दुहेरी अवतरण चिन्ह वापरावं लागेल. तो म्हणाला मी येईल, तर इथं तशा पद्धतीनं मी येईल याचा इथं अवतरण चिन्ह सुरुवात आणि शेवट त्याचं केलेलं आहे. आठवं संयोग चिन्ह. संयोग चिन्ह म्हणजे अशी नुसती रेष. या दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला तर विद्यार्थी, भांडार, अशा पद्धतीने आपल्याला हे संयोग चिन्ह इथं वापरता येईल. त्यानंतर अपसरण चिन्ह, ज्याला इंग्रजीमध्ये डॅश म्हणतात. स्पष्टीकरण चिन्ह पण म्हटलं जातं त्याला मराठीमध्ये. बोलता बोलता विचार मालिका तुटली. मी येथे गेलो पण पुढे काय झालं, ती विचार मालिका तुटली म्हणून मग त्याने ते पंच्या नंतर अपसरण चिन्ह दिलंय, स्पष्टीकरण चिन्ह दिलं. स्पष्टीकरण चिन्ह एखाद्या वेळेला आपल्या एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायचं असेल, तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्या शाळेमध्ये आहे, अशा पद्धतीनं. त्यानंतर अजून एक चिन्ह आहे 10वं, ते विकल्प चिन्ह. विकल्प चिन्ह म्हणजे पर्याय दाखवण्याच्यासाठी. मी चहा किंवा कॉफी घेतो, ते तिथं मध्ये विकल्प चिन्ह आडवी रेष तिथं मारायची. म्हणजे अशा पद्धतीनं या विराम चिन्हांचा अभ्यास सुद्धा हा सगळ्याच, म्हणजे प्रत्येक इयत्तेमधल्या विद्यार्थ्यांना येणं आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला हे विराम चिन्ह सुद्धा इथं सांगितले, त्याचं स्पष्टीकरण सांगितलं, त्याचा एक तक्ता दाखवला. या सगळ्यांचा अभ्यास तुम्ही छान पद्धतीनं करा.